ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार. आज आपण बालमटाकळी या गावामध्ये आलो. मौलांचा आंब्याचा बाग आहे, केशर बाग आहे. तर या बागेसाठी सरांनी ग्रीन पॉईंट कंपनी सेंद्रिय जैविक खत वापरले. तर ते काय काय वापरलं आपण त्यांना माहिती विचारू. तर सर्वप्रथम या ठिकाणी सर तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव अल्ताफ रशीद शेख, बालमटाकली, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. हां. आणि हे जे आपण प्लांटेशन केलेलं आहे हे 4x13 वर नाही का, जवळजवळ आजपासून 2.5 वर्ष आधी प्लांटेशन केलेलं आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं हे 2.5 वर्षाचे झाड आहेत. हां, हे 2.5 वर्षानंतर नाही का फर्स्ट टाइम नाही का ह्या झाडांना एवढा माल लागलेला आहे. अखेरीच्या आधी 1 टन माल जे आहेत आपला 1 टन 20 किलो माल गेलेला आहे. और आज रोजी तरी भी 3 टनच्या आसपास माल आपल्या झाडाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं सरांच्या हातात जे आहे ते तोडलेलं आहे, पण बरेच शेतकरी म्हणतील हे लाईव्ह आहे, झाडाला टकलं माल आहे तिथं. पलीकडे तो एक आणि तोडा या- झालेला आहे, हा एक तोडा झालेला आहे, सेकंड हार्वेस्टिंग चालू आहे. दुसरा तोडा आहे हा. आणि प्रत्येक झाडाला तुम्ही दाखवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर या ठिकाणी सरांच्या बागेमध्ये तुमच्याच गावातील दुसरे शेतकरी आलेत, त्यांचा पण आंब्याचा बाग आहे. त्या बागेमध्ये आणि ह्या बागेमध्ये काय फरक आहे तर त्यांना नेमकं काय वाटतं आपण विचार. सर तुम्ही पूर्ण नाव सांगा. नमस्कार. माझं नाव गणेश संतराम पोपयभट, राहणार बालमटाकी, तालुका शेवगाव. तर ते माझे मित्रच आहेत. तर यांनी मला सरांची ओळख करून दिली. हां. त्यांचे जे प्लॅनेट्स आहेत, समजा औषधं जे आहेत ऑर्गॅनिक, हां. ते वापरल्यामुळे माझ्या आज हे चित्र जे दिसतंय तर ते हा, पूर्ण मार्गदर्शन. ते यांच्या मार्गदर्शनामुळं तयार झालेलं आहे. हम्म. मग माझ्या बागेत मी त्यांना दाखवलंय हम्म. किंवा माझ्या बागेमध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय नाही. सरांच्या बागेला सरांनी मार्गदर्शन केलंय. त्यांनी त्याच्या औषधे मला आजच दिले. आजच दिलेत आणि त्याचा प्रयोग मी आज करणार आहे. आणि- सरांची बाग 1 वर्षाची आहे, म्हणजे जूनला आणि लावलेली आहे. माझी जूनला लागवड लावलेली समजा- या वर्षी जूनला परत लागणार आहे. बरोबर. सगळ्यात हां. महत्वाचं या झाडामध्ये फरक काय तर या झाडामध्ये कटिंग झाल्याच्या नंतर जे दोन्ही म्हणजे ब्रँचेस मध्ये जो डिस्टन्स आहे खूप कमी होता, पण आपण प्रोडक्ट दिल्यानंतर ब्रँचेस मध्ये डिस्टन्स पण वाढला, पानाची साईज फळाची सगळ्या size. गोष्टी वाढलेल्या आहेत. फळाची साईज फळाची साईज पण हे आपण तुम्हाला कसं वाटतं इतर शेतकऱ्यासाठी काय मेसेज. प्लॅनेटचे जे खत आहे हे इतके पॉवरफुल खत आहे का लोकांना नाही का आश्चर्य हो राहिलं का भाई इतक्या कमी वयामध्ये 2.5 वर्षाची बाग आहे आणि जवळपास नाही का 3.5-4 टन आसपास म्हणजे माल निघतोय. निघतोय. आणि हे साधारण केसर आहे, हे काय जम्बो वगैरे नाहीये. हां. पण याची साईज बी जर तुम्ही पाहता तर 250-300 प्लस आहे. 1 किलो मध्ये फक्त 4 बसणार आहे. तर माझा तितका विश्वास बसला या खतावर का विचारू नका. म्हणजे आज जेव्हा जूनला सर आलते आपले शिंदे सर म्हणले होते की सर मला जे लागतील माल, एवढं काही ट्रीटमेंट घेऊ नका झाडाला नाही. परंतु ट्रीटमेंट घेतल्यानंतर महिना 2 महिन्यात असा रिझल्ट भेटला आणि झाडाची अशी गती वाढली का सर्व झाडांना मोर बी फुटला आणि भरपूर बी माल लागला. आज रोजी नाही ही बाग अशी वाटते का 5-6 वर्षाची, पण ऍक्च्युअली ही बाग नाही का फक्त 2.5 ते 2.25-3 वर्षाची. त्याच्या पुढली बाग नाही. सर पूर्ण ही बाग दाखवा वरनं पण, म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं लाईन की दाखवून हा दोन्ही लाईन मधलं अंतर, दोन्ही झाडामधलं अंतर, सगळ्यात महत्वाचं पानाची कॅनोपी. इकडे दाखव. हो, पायलाच्या खाली माल आहे, असं दाखव. हा माल अतिशय सुंदर माल लागलेला आहे आणि साईज पण बनलेली आहे. नाही प्रत्येक झाडाच्या खालून माल आहे. पानामध्ये भरपूर माल पाणी आहे. ना त्याच्यामुळे हा, तरी एक तोडा झालेला आहे बरं का. हा, तोडा व्हायच्या आधी घ्यायला पाहिजे होतं, मग हँग झालं फुल माल second harvesting चालू आहे. झालं. 1 तोडा झालेला आहे प्लॉटचा. ओके. तेव्हा आपण समाधानी आहेत.